दिल्लीच्या जंतर मंतर इथे चालू असलेलं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठीचं सीजेपीचं आंदोलन, त्याचबरोबर सोनम वांगचुक यांचं अन्नत्याग आंदोलन, आता या सगळ्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात। आपण शिवाजी युनिव्हर्सिटी येथे आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सगळं विद्यार्थ्यांचं सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठीचं चालू असलेलं एक मूक मोर्चा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरण प्रचंड तापलेलं पाहायला मिळालं होतं आपल्याला दिल्ली येथे। सोनम वांगचुक यांना परवा सकाळी अचानक उचलून नेण्यात आलं आणि त्यानंतर अभिजित दिपके त्यांचं अन्नत्याग आंदोलन कंटिन्यू करताना दिसले आणि त्यानंतर आपले बरेच राजकीय नेते वगैरे महाराष्ट्रातून अनेक राज्यांमधून त्यांच्या भेटीसाठी गेले। काल रात्रीपासूनची अनेक चित्र पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी दगडांनी भरलेले ट्रक असू द्यात किंवा मग सकाळी झालेला पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज असू द्यात किंवा अचानक शासनाकडून आणि न्यायालयाकडून त्या मोर्चाला घालण्यात आलेली बंदी असू द्यात किंवा मग संसदेकडे जो मोर्चा जाणार होता त्या मोर्चावर घालण्यात आलेली बंदी असू द्यात, हे सगळं एकीकडे हुकुमशाहीच्या मार्गाने चाललंय का असा प्रश्न आता प्रत्येक सामान्य नागरिक विचारतोय। कारण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंत इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा जिथे जिथे प्रश्न निर्माण झाले, जेव्हा जेव्हा जिथे जिथे घोटाळा झाला, तेव्हा तेव्हा संबंधित नेत्यांनी हे राजीनामे दिलेले आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून देशाच्या केंद्रीय नेत्यांपर्यंत अनेक वेळा जेव्हा जेव्हा जबाबदार नेत्याला धरलं गेलं तेव्हा तेव्हा राजीनामे झालेच। मात्र गेल्या वर्षभरात अनेक वेळा पेपरफुटी झाल्या। गेल्या 2 महिन्यांपूर्वी 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली। एका न्यायाधीशांनी फक्त तरुणांना डिवचले म्हणून अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी चालू केली आणि मजेत चालणारी ही कॉक्रोच जनता पार्टी आज अन्नत्याग आंदोलनापर्यंत पोहोचली। आज 24वा दिवस आहे आणि सद्य परिस्थिती ही आहे की अजूनही सरकारकडून त्यांना कुठलाही अल्टिमेट देण्यात आलेला नाही, ना सरकारचा कोणी माणूस येऊन त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बोलतोय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं ऐकायला सुद्धा कोणी तयार नाही। अनेक मुद्दे उचलले जात आहेत मात्र त्यातून अजून निष्पडलं असं काही झालेलं नाही। एकीकडे कोणी म्हणतं की सोनम वांगचुक अभिजित दिपके यांना काँग्रेसचं फंडिंग मिळतंय, काही जण म्हणतात चायनाकडून फंडिंग येतंय, तर आपण जे रियालिटी पाहतो त्या रियालिटीमध्ये लंगरमधून अन्नदान करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी मुस्लिम बांधव येऊन अन्नत्याग करतायत, अनेक विद्यार्थी आपलं भविष्य बघून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळं घडलं असताना अचानक सोनम वांगचुक यांना उचलून नेणं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा संशयास्पद लोकांना वाटणं तितकं काही चुकीचं नाहीये। मात्र यापुढे होतं काय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे, कारण बॅरिकेड्स सुद्धा स्टीलने सील करण्यात आलेले आहे। लोखंडने 1-2 बॅरिकेड्स तिथे जॉईंट करण्यात आलेले का, तर जिथून बॅरिकेड्स लावलेले आहेत त्याच्या पलीकडे विद्यार्थी जाऊ नये, त्याच्या पलीकडे आंदोलक जाऊ नये। फक्त आता दिल्लीच्या जंतर मंतरवरती हे दिल्लीचे तरुण नाहीये तर संपूर्ण देशातून आलेले तरुण आहेत, त्यामुळे आता होतंय काय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। नेमकं हे अन्नत्याग आंदोलन त्याच्या यशापर्यंत पोहोचतं काय, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। आणि आज दिल्लीमध्ये काय काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज कोल्हापूर। प्रत्येक पनीर सारखं नसतं, शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा, शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।